आज एक व्हिडिओ एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीने व्हायरल केलेला आहे। याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की नागरिकांच्या पैशाचं उभं झालेलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चर नवीन असताना त्याला खोदून त्याची वाट लावण्यात येते, विद्रुपीकरण होतंय, खड्डे पडताय। तर आज थोडीफार माहिती घेतली MGL कडनं, महानगर गॅसच्या इंजिनियर आणि यांना ते आज नव्हते अवेलेबल, पण त्यांनी सांगितलं की आम्ही एक अद्ययावत टेक्नॉलॉजी आणलेली आहे। कारण जेव्हा हा विषय खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी हा विषय त्यांचा झाला, त्या डॉक्टरांनी सांगितलं की कमीत कमी खोदून जास्तीत जास्त काय काम करता येईल, जी काही तुम्हाला अद्ययावत टेक्नॉलॉजी वापरता येईल ती वापरा। जर तुम्ही इथे बघाल तर हे 3x3चे खड्डे केले गेलेले आहेत आणि या 3x3च्या खड्ड्यांचा असं आहे की तुम्ही समोर बघाल तर ते अद्ययावत मशीन आहे, हे पुढे दिसतंय हे समोर तुम्हाला इथे मशीन दिसते। आता हे मशीन आहे HDD ही एक टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये दर 100 मीटरला एक चेंबर बनवलं जातं आणि त्या चेंबरच्या द्वारे म्हणजे अख्खा रस्ता न खोदता अंडरग्राऊंड 2, 2.5, 3 मीटरवरनं स्ट्रॅटाप्रमाणे तुमची लाईन टाकली जाते। या HDDला म्हटलं जातं हॉरिझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलिंग, असं महानगर गॅसच्या इंजिनियरनी सांगितलेलं आहे। तुम्ही जर बघाल की ह्या रस्त्याच्या समोरच्या बाजूला सुद्धा तिथे सुद्धा एक पिट झालेला आहे। तो कशासाठी की हा अख्खा रस्ता खोदायला नको, म्हणजे त्या मशीने ड्रिल केलं जाणार अंडरग्राऊंड। ही जर्मन टेक्नॉलॉजी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ही टेक्नॉलॉजीचा वापर करून जर आता हा रस्ता वापरात नसताना जर हे काम झालं आणि हा रस्ता प्रायव्हेट आहे, हे इथे जे काही रस्तमजी आहे किंवा रिजन्सी आहे त्यांनी बांधलेले हे रस्ते आहेत, त्यात गव्हर्नमेंटचे पैसे नाहीत, म्हणजे आपल्या सामान्य नागरिकांचे जे काही शासनाचे पैसे आहेत ते यात लागलेले नाहीत। हे प्रोजेक्ट करणारे या ज्या काही प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांनी हा बनवलेला रस्ता आहे। हस्तांतरित करण्याचं अजून काम चालू आहे, ती प्रोसेस अजून झाली नाही आणि हे काम सगळं इथली प्रोजेक्ट चालू लोक यायला वस्ती व्हायच्या आधी व्हायला पाहिजे। म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी याचा पाठपुरावा करून जे काही करायचं ते त्यांनी हे करून घेतलेलं आहे। माझी अशी विनंती आहे की उगीच त्याचं राजकारण न करता त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा काय आपल्या लोकांपर्यंत होईल आणि त्याला साथ कशी देता येईल याचा प्रयत्न करावा।